स्मिताताई उदय वाघ म्हटलं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या, अभ्यासू, आक्रमक, धडाडी, सुसंस्कृत अशा सिनेट सदस्या, भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या, महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा व जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अशा कितीतरी भूमिका आपल्या डोळ्यासमोर येतात। आता 2024च्या निवडणुकीसाठी त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष व महायुतीकडून संधी देण्यात आली आहे। स्मिताताईंनी जळगाव शहरात 1985 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संघटनेचे कार्य सुरू केले। स्मिताताईंचे वडील येवला पंचायत समितीचे सभापती तर सासरे डांगरी बुद्रुक या गावाचे 25 वर्ष सरपंच होते। यामुळेच त्यांना राजकारणाचे बाळकडू आपल्या परिवारातूनच मिळाले। समाजातील प्रत्येक घटकाचे व गोरगरीब लोकांसाठी सतत काम करत राहणे हा स्मिताताईंचा वैशिष्ट्यपूर्ण गुण। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेवेळी त्यांनी केलेला संघर्ष खानदेश वासियांच्या कायम स्मरणात आहे। सामाजिक, शोषित, वंचित, मागास, दुर्बल घटकांचे प्रश्न सोडवण्यात ताईंचे योगदान मोलाचे ठरले आहे। स्मिताताईंचे दिवंगत पती स्वर्गीय उदय बापू वाघ यांच्याबरोबर त्या विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय होत्या। उदय बापूंच्या निधनानंतरही स्मिताताईंनी त्यांचा वारसा व कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे। स्मिताताई जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना त्यांनी सिंचन, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कामे केलेली आहेत। आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्मिताताई जळगाव जिल्ह्यात विकास गंगा लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून खेचून आणतील अशीच अपेक्षा